150 वर झालं तवा कुठं मेवणीसचा लगीन जमले तबल तर नवऱ्याला साखरपुऱ्याची अंगठी घ्यावाला चला. आता सोना घ्यावाचं म्हणजे आपल्याला पटेलचाच सोना पटेल ना, म्हणून पटेल ज्वेलर्स मध्ये आलो. आज शिरलो तर आमच्या स्वागताला आज मॅडम होत्या. त्यांना बोललो साखरपुऱ्याच्या अंगठ्या कुठे भेटतील, तबल तर सगळ्या प्रकारच्या अंगठ्या वरचे माल्यावर आहेत. वरती आलो तर चारही बाजूला सोनं बघून दोघींचं डोलच फिरलं. त्यानं बोललो बाय आपण अंगठी घ्यावाला आल्यावर बऱ्याच अंगठ्या बघून झाल्या तरी मेवणीसला एक अंगठी पटना. अरे बाबा ही नुसती फोनला बी लागले, आम्ही काय लग्न केलीच ना गे. तिला सांग अंगठी बघणार चल, मला ड्युटीवर जावाचे. मना पटलेली अंगठी यांना नव्हती पटत नाही. यांची चॉईस म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा. तिला बोललो एक काम कर त्यालाच बोलव इथं. असा बोललो ना तर बाय लॉटरी लागल्यासारखी खुश झाली. साडूची वाट बघता बघता मी तर पार शिला झालो. 5-7 थंड्याची गालासा खपवली तवा कुठं हिरोची एंट्री झाली. बरं केर यो के ऋतिक के तो बोलत नाही यो तो आपले कमले काकाचा पोऱ्या. अरे बाबा आल्या आल्या तुमचा चालू झाला. बाय अंगठ्या इकरेत इकडं आलं तर परत बी लागली. अरे बघ जरा समजव बहिणीसला, अजून साखरपुरा पुन्हा झाला करत ही अंगठी मस्त आहे बरं बघा घालून. अरे बाबा यावी तर इथंच साखरपुरा केला यारपट आहेत करी. बोलत राहून दे जे पोरांपोर शालत. बरं शालाचा पण काहीतरी लिमिट आहे की ना. चला एकदाशी अंगठी चॉईस तर झाली. काउंटरवर आलो तर आम्हाला अंगठी सोबत कॅलेंडर पण भेटला. अरे तुम्ही के गार्डनला आल्या के जाल तिकडे तुमची नाटका सारखीच. पण हा तुम्हाला जर साखरपुऱ्याच्या अंगठ्या आणि दागिने घ्यावचं असतील तर आपला पटेल ज्वेलर्स आहे ना, मग जा लगेच.